नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारी करता ह्या चॅनलची निर्मिती केलेली आहे. चला तर मग आज आपण सुरुवात करूया सेक्शन 1 लँग्वेज स्टडी या ऍक्टिव्हिटी पासून. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड एनी 4. प्रश्न क्रमांक 1A डू ॲज डायरेक्टेड. ह्यामध्ये एकूण 6 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. 6 पैकी कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटीज आपल्याला कंपल्सरीली सोडवायच्या असतात. 4 ऍक्टिव्हिटीसाठी एकूण मार्क्स आहेत 8. तर मग आपण पाहूयात कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज डू ॲज डायरेक्टेड मध्ये असतात. पहिली ऍक्टिव्हिटी आहे कंप्लीट द वर्ड्स स्पेलिंग्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स, फिल इन द ब्लँक्स. इथे आपल्याला 4 शब्द दिले जातात. तुम्ही पाहू शकता 4 शब्द इथे दिलेले आहेत, पण त्या प्रत्येक शब्दामधले एक अक्षर मिसिंग आहे. इथे पाहू शकता, या शब्दामध्ये देखील पाहू शकता, तिसऱ्या शब्दामध्ये, चौथ्या शब्दामध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे तर अचूक अक्षराचा वापर करून हे दिलेले सर्व शब्द पुन्हा लिहायचे आहेत. प्रत्येक शब्दाच्या योग्य उत्तरासाठी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे आणि 4 प्रश्न असल्यामुळे एकूण मार्क्स 2 तुम्हाला मिळतील. तर आपण पाहूयात उत्तरं कशी लिहायला हवीत. या 4 शब्दांमधले कोणकोणते अक्षर मिसिंग आहेत ते आता आपण पाहूयात. आता इथे पाहू शकतो पहिल्या शब्दातील ए अक्षर मिसिंग होतं, आपण इथे लिहिलेलं आहे. मग तो शब्द झाला स्टार्ट. दुसऱ्या शब्दात देखील ए हेच अक्षर मिसिंग होतं आणि अचूक उत्तर आहे स्लेव. तिसऱ्या शब्दात ई हे अक्षर मिसिंग होतं, मग आपण ते लिहिलेलं आहे आणि मग इथे शब्द झालेला आहे ग्रेट. चौथ्या शब्दात आर हे अक्षर तिथे नव्हतं. इथे पाहू शकता तुम्ही, आपण इथे ते लिहिलेलं आहे. मग योग्य शब्द तयार झालेला आहे फोर्स. अशा प्रकारे आपल्याला उत्तरं ही लिहायची आहेत आणि आपल्याला एकूण 2 मार्क्स मिळणार आहेत ह्या ऍक्टिव्हिटीसाठी, ऍक्टिव्हिटी नंबर 1 साठी. आता आपण ऍक्टिव्हिटी नंबर 2 पाहूयात काय आहे. इथे आपण पाहू शकतो ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, म्हणजे इंग्रजी अक्षरांच्या क्रमाने आपल्याला ही उत्तरं पुन्हा एकदा लिहायची आहेत. इथे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. दोन्ही प्रश्नांमध्ये काही शब्द आहेत. आता ह्या शब्दांची रचना आपल्याला त्यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे करायची आहे. आता इथे आपण पाहू शकतो पहिल्या प्रश्नामध्ये जे शब्द आहेत इथे ते प्रत्येक शब्दाची सुरुवात आपण पाहू शकतो वेगळ्या अक्षराने झालेली आहे, आर एस एन बी. पण इथे दुसरा प्रश्न आहे, त्यात मात्र प्रत्येक शब्दाची सुरुवात ही एकाच अक्षरापासून झालेली आहे, ती म्हणजे डी. ड्रॅगन, डॉक्टर, डॅमेज, डिफरन्स. मग आपल्याला उत्तर लिहिताना नक्की काय करायचं आहे. इथे उत्तर लिहिताना आपण अशा प्रकारे लिहिणार आहोत. तुम्ही पाहू शकता बर्ड्स, नेचर, रिव्हर आणि स्पेस. ABCDच्या क्रमाने, योग्य क्रमाने आपण या सर्व शब्दांची रचना केलेली आहे किंवा मांडणी केलेली आहे. आता दुसऱ्यामध्ये आपण पाहूयात. दुसऱ्यामध्ये सर्व जे शब्द आहेत त्यांची सुरुवात डी पासून झालेली आहे. मग आपल्याला काय करायचं, दुसरं अक्षर असेल, जे दिलेले शब्द आहेत त्यातील दुसरं अक्षर असेल त्या अनुसार किंवा त्या क्रमाने आपल्याला त्या शब्दांची रचना किंवा मांडणी करायची आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो ड्रॅगन आहे, डॉक्टर, डॅमेज आणि डिफरन्स हे 4 शब्द आहेत. तर आपण ते शब्द कसे लिहिणार आहोत. इथे आपण पाहू शकतोय ए ABCD मध्ये पहिल्यांदा येत असतं किंवा ए हे अक्षर आहे, ABCD मध्ये त्याचा क्रमांक असतो 1, म्हणून आपण डॅमेज हा शब्द प्रथम क्रमांकावर लिहिला आहे. त्याच्यानंतर आय, ओ
आणि आर हे शब्द ABCDच्या क्रमाने आहेत किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आहेत. म्हणून हे शब्द त्यांचा क्रम असा आहे: डॅमेज, डिफरन्स, डॉक्टर आणि ड्रॅगन. समजलं का तुम्हाला? चला तर मग आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहूयात. तर पुढच्या ऍक्टिव्हिटी मध्ये प्रश्न आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे देखील तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत 2च, कारण 2 वेगवेगळे प्रश्न तुम्हाला दिले जातील किंवा वाक्य दिली जातील. तुम्ही पाहू शकता इथे जी वाक्य दिलेली आहेत त्यांच्यामध्ये पंक्च्युएशन मार्कचा वापर केलेला नाहीये. ओके, जी विरामचिन्ह असतात त्यांचा वापर केलेला नाहीये. तर आता मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे उत्तर कसं लिहायचं, कारण पंक्च्युएशन मार्क्स साठी आपण एक अजून व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये आपण पंक्च्युएशन मार्क्सचे प्रकार आणि त्याचा वापर ह्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. आता पहिल्या प्रश्नात तुम्ही पाहू शकताय इथे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलाय आणि इथे पहिला जो शब्द आहे हाव, त्या हाव ह्या शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे ते आपण कॅपिटल मध्ये लिहिलंय, कारण ते पहिलं अक्षर आहे किंवा शब्दाची सुरुवात ह्या अक्षरापासून झालीये. हाव यू स्टडीड दॅट, नंतर आपण क्वेश्चन मार्कचा वापर केलाय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शेवटी आपण फुल स्टॉपचा वापर केलाय. आणि अशा प्रकारे आपण उत्तर पंक्च्युएशन मार्कचा वापर करून लिहिलेलं आहे. चला तर मग आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील पाहूयात. दुसरा प्रश्न आहे श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. मग त्याचं उत्तर कसं असेल तर पाहूया आपण. श्वेता इथे जर आपण पाहिलं तर इथे एक मिस्टेक आहे. नेहमी वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात होते तेव्हा त्यातील पहिला शब्द नेहमी हा कॅपिटल असावा. ओके, इथे आपण कॅपिटलचा वापर केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केलाय, त्याच्यानंतर इथे कॉमा आणि त्याच्यानंतर आपण इजंट शी लिहिलंय आणि त्याच्यानंतर दिलेला आहे एक क्वेश्चन मार्क आणि नंतर पुन्हा एकदा डबल इन्व्हर्टेड कॉमा. अशा प्रकारे आपण ह्या ऍक्टिव्हिटीची उत्तरं लिहिलेली आहेत. ऍक्टिव्हिटी होती पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. चला तर मग आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहूयात. पुढची ऍक्टिव्हिटी आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. आता पुढील शब्दातील अक्षरे वापरून कमीत कमी 3 अक्षरांचे 4 अर्थपूर्ण शब्द आपल्याला लिहायचे आहेत किंवा बनवायचे आहेत. आपल्याला 2 शब्द त्यांनी दिलेले आहेत. पहिला शब्द आहे इंटर गव्हर्नमेंटल, दुसरा आहे मर्सी लेसली. तर पहिल्या शब्दापासून आपण 4 अजून अर्थपूर्ण शब्द बनवणार आहोत किंवा लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये किमान 3 अक्षर असतील. त्याच्यामध्ये किमान 3 अक्षर असतील असे 4 शब्द आपण बनवणार आहोत. मग इंटर गव्हर्नमेंटल पासून काय काय बनू शकतं ते आपण पाहूया. इथे आपण पाहू शकतो गव्हर्न हा एक शब्द आपण लिहिलेला आहे. दुसरा शब्द आहे गव्हर्नमेंट, तिसरा शब्द आहे गॉन आणि चौथा शब्द आहे टॉर्मेंट. समजलं का सर्वांना? मग आता आपण पाहूयात दुसरी ऍक्टिव्हिटी किंवा दुसरा शब्द मर्सी लेसली. मर्सी लेसली मध्ये आपण पाहू शकतो मर्सी हा एक शब्द बनलेला आहे, माइल हा शब्द आहे, लेस आहे आणि मर्सी लेस असे नवीन 4 शब्द आपण मर्सीलेसली ह्या शब्दापासून बनवलेले आहेत. चला तर मग आपण आता पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे ती पाहूयात. पुढची ऍक्टिव्हिटी आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. इथे आपण पाहू शकतो एक एक्झाम्पल, एक उदाहरण दिलेलं आहे. सिंग हा शब्द आहे. या सिंग या शब्दाला रिलेटेड असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. आपण पाहू शकतो आपण जेव्हा सिंगिंग करतो ती कशा प्रकारे असते. सिंग स्लोली, सिंग स्वीटली, सिंग केअरफुली, सिंग लाऊडली.
परीक्षेमध्ये इथे तुम्हाला एक शब्द दिला जाईल आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला स्पेस दिलेली असेल, त्या स्पेस मध्ये या मुख्य शब्दाशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे असतात. आता आपण ऍक्टिव्हिटी क्रमांक 6 पाहूयात. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. Add 4 words. Each word begin with the last letter of the previous word. म्हणजेच पुढील शब्द साखळी पूर्ण करा. अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरुवात करून 4 शब्दांची भर घालून शब्द साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. कशी? तर पाहूयात. त्याने एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे. शब्द आहे रूम. आता रूम ह्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे एम. मग आपल्याला एम पासून बनणारा शब्द लिहायचा आहे. कसा? तर पाहूयात आपण. रूम शेवटचा शब्द, इथे रूम आहे हा शब्द, त्याचं शेवटचं अक्षर आहे एम. एम पासून आपण लिहिलेला आहे शब्द मॅट. मॅटचं शेवटचं अक्षर आहे टी. टी पासून बनणार आहे टेबल. टेबल या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे ई. ई पासून आपण लिहिला इल. इल ह्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे एल. एल पासून बनेल शब्द लंगूर. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. सहज सोप्या अशा ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण असे 2 मार्क्स ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये मिळणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. अशा एकंदरीत 4 ऍक्टिव्हिटीज असतील जिथे आपल्याला 8 मार्क्स सहज मिळवता येतील. आता क्वेश्चन 1B. क्वेश्चन 1B आहे. तिथे ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. तर आपण पाहूयात नक्की ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं आहे. 1A. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन बाय युजिंग द गिवन फ्रेज. तुम्हाला दिलेल्या फ्रेज किंवा शब्दसमूहाचा वापर करून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. तर आता इथे दिलेलं आहे टू गिव्ह अप, म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रयत्न सोडून देणे किंवा एखाद्या गोष्टीत आपण हार स्वीकारणे. आता इथे पाहू शकतो आपण द बॉक्सर गेव अप विदाउट फाईट. द बॉक्सर गेव अप विदाउट फाईट म्हणजे बॉक्सरने फाईट न करता आपली हार स्वीकारली. ओके. मग आपण दिलेला जो शब्द होता किंवा दिलेली फ्रेज होती त्याचा वापर आपण आपल्या वाक्यात करायचा आहे. म्हणून आपण द बॉक्सर गेव अप विदाउट फाईट हे वाक्य इथे लिहिलेलं आहे. टू टेक नोटीस ऑफ, लक्ष देणे, ध्यानात घेणे. ओके. तर आपण पाहू शकतो इथे आपण द बॉय डिड नॉट टेक नोटीस ऑफ हिज फादर्स वॉर्निंग्स. मुलाने त्याच्या वडिलांनी केलेल्या सूचनेकडे लक्ष दिलं नव्हतं. ओके. मग अशा प्रकारे दिलेल्या फ्रेजचा वापर आपल्या वाक्यांमध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 मार्क्स मिळणार आहेत. आता इथे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये बी ऍक्टिव्हिटी देखील आहे. या बी ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला 2 वाक्य दिलेली असतील. वाक्य आपण पाहू शकता जी इनकम्प्लीट आहेत. करेक्ट. मग इथे प्रश्न आहे ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मीनिंगफुली. म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्याला जोडून अजून एक वाक्य लिहायचं आहे जेणेकरून दिलेलं वाक्य अर्थपूर्ण आणि पूर्ण होईल. ओके. कारण आत्ता दिलेलं वाक्य तरी अपूर्ण आहे, म्हणून पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्लॉजचा वापर किंवा उपवाक्याचा वापर इथे करायचा आहे. कशा प्रकारे? तर अशा प्रकारे आपण वाक्य पूर्ण करू शकतो. द मॅन लॉस्ट द बॅग विच ही हॅड बॉट यस्टरडे. इथे आपण पाहू शकतो द बॅगच्या नंतर आपण विच म्हणजे आपण क्लॉजची रचना करायची आहे किंवा क्लॉजचा वापर करायचा आहे विच ही हॅड बॉट यस्टरडे. ओके. आता दुसऱ्या शब्दानंतर
किंवा दुसऱ्या प्रश्नानंतर आपण काय करायचं आहे. I know a place that would be a good spot for a picnic. ओके, आपण पाहू शकतो I know a place that would be a good spot for picnic. अशा प्रकारे आपण एक अर्थपूर्ण वाक्य बनवलेलं आहे. अजून दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. ओके, तर आपण पाहू शकतो इथे रेग्युलर. आता प्रिफिक्स म्हणजे काय, जेव्हा आपण दिलेल्या शब्दाच्या अगोदर अजून काही अक्षर जोडून एक नवीन शब्द बनवतो तेव्हा प्रिफिक्स आपण म्हणत असतो. सफिक्स म्हणजे काय, आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्याच्या शेवटी काहीतरी अक्षर आपण जोडतो आणि एक नवीन शब्द बनवतो, त्याला सफिक्स म्हणतात. आता इथे पाहू शकतो रेग्युलर. रेग्युलरच्या अगोदर आपण IR ही अक्षर जोडलीत आणि नवीन शब्द बनलेला आहे इरेग्युलर. दुसरा शब्द आहे ऑपरेट, त्याच्यापासून आपण बनवले ऑपरेशन, म्हणजे हा दुसरा शब्द आहे, तिथं आपण सफिक्सचा वापर केलेला आहे. आता तिसरा शब्द आहे हॅपी. हॅपी पासून बनतो अनहॅपी, करेक्ट. त्याच्यानंतर चौथा शब्द आहे तो आहे मॅनेज. मॅनेज पासून काय बनतं, मॅनेजमेंट. समजलंय का तुम्हाला, प्रिफिक्स आणि सफिक्सचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे. आता बी ऍक्टिव्हिटी आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथे दिलेल्या शब्दापैकी एका शब्दाचा वापर करून एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायचं आहे. दोन्ही शब्द खूपच सोपे आहेत. पहिला शब्द आहे रेग्युलर, दुसरा आहे ऑपरेट. तर पाहूयात आपण काय उत्तर नक्की आपण लिहू शकतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर किंवा पहिल्या शब्दाचा वापर आपण आपल्या वाक्यात केलेला आहे. We have a regular bus service to our village. आता आपण पाहूयात दुसऱ्या शब्दाचा वापर कसा केलाय. The doctor had to operate on her eyes. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांचा वापर तुमच्या वाक्यामध्ये करायचा आहे. आपण ह्या ज्या काही कृती पाहिल्यात त्या मी नवनीतच्या माय इंग्लिश ग्रामर ह्या पुस्तकातून घेतलेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या सूचना लिहू शकता. थँक यू.